या पंचायत समिती गटामध्ये फिरत असताना, प्रचार फेरी करत असताना अतिशय आनंद होतो आहे की जे पारंपरिक जे उमेदवार आहेत आणि त्या पारंपरिक उमेदवार लोक कंटाळलेले आहेत आणि त्यांना कुठेतरी शह देण्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला या उमेदवाराला स्वीकारण्याची आज या लोकांची तयारी दिसते. आणि उभं राहण्याचा एक उद्देश आहे की जे आज कुळ कायदा जो आहे, आज आमच्या खुडी गावामध्ये जर विचार केला, देवस्थानी जमिनी आहेत, खुडी पोट कामते वगैरेच्या जमिनी आहेत किंवा इतर गावातले कुळं आहेत. आज कुळांच्या माध्यमातून लोकांना कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या गोष्टी ह्या आमच्या शेतकऱ्यांना मिळत नाही आहेत आणि हा कुठेतरी आवाज फोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. माझ्या लेवलने मी सरपंच ह्या कालावधीत असतानासुद्धा एक कलेक्टर मंत्री महोदयापर्यंत मी ही बातमी सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु आमच्या शेतकरी वर्गांना तो आजही आम्हाला न्याय मिळत नाही आहे की ह्याच आपल्या जिल्ह्यातले पालकमंत्री आहेत, उद्योगमंत्री आहेत, सगळे मंत्री आहेत, पण आम्हाला ती कुठली दाद देत नाहीत. आणि हा कुठेतरी माझ्या बाबतीत मला असं वाटतं की ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना कुठेतरी दाद भेटली पाहिजे, हा एक मोठा संदेश आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्वी अशा लोकांना ज्या देवस्थानिक जे गावं आहेत, त्या देवस्थानिक गावामध्ये पूर्वी काँग्रेस राजवटीमध्ये संमतीपत्राने कामं होत होती, परंतु आता संमतीपत्राने कामं होत नाही आणि बक्षीसपत्राने सुद्धा कामं होत नाही. आणि त्यामुळे जी शासकीय योजना आहेत, जी विकास कामं आहेत, ती होत नाही आहेत आणि ही चीड आमच्या मनामध्ये आहे. आणि हा आवाज फोडण्यासाठी पंचायत समितीमध्ये हे सर्वसामान्य आमचे मतदार आहेत, हे पाठवण्याचे सज्ज तयार झालेले आहेत. परंतु गुरूंनीसुद्धा एक विचार केला पाहिजे, मी शेवटपर्यंत गुरु किती दिवस राहायचं, शिष्याला पण संधी दिली पाहिजे असं मला वाटतंय. आणि ही शिष्य आणि गुरुची ही लढाई नसून ही वैचारिक दृष्ट्याची आमची लढाई आहे. दोन पक्षांची संघर्षाची आणि विचाराची धारा आहे. आम्ही आमची धारा चढवतो आहे. जे आमच्या पाठवून जे मतदार आहेत, आमचे उभाटाचे आहेत किंवा महाविकास आघाडीचे जे काही मतदार आहेत, त्यांना कुठेतरी नेतृत्व मिळावं म्हणून आम्ही लढतो आहे. आम्ही कोणत्या प्रकारच्या एखाद्या राजकीय पक्षाच्या किंवा वैयक्तिक गुरु म्हणून आम्ही याच्याशी लढत नाही आहे. दोन वैचारिक दृष्टीने आम्ही आमची लढत आहे. गुरु हे आमचे गुरुच असतील, शिष्य हा शिष्यच असतील. वाटेल मी ज्यावेळी फॉर्म भरला त्यावेळी मी आमच्या गुरूंच्या पदस्पर्शाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेऊन मी फॉर्म भरला आणि मला त्यांनी आशीर्वादही दिले आहेत, शुभेच्छा म्हणून. कुणकेश्वर जिल्हा परिषद गटातील मुणगे गणातून मी पंचायत समिती विभागात ही उमेदवारी जाहीर केलेली आहे. माझं नाव दीपक नारायण कदम. माझी निशाणी आहे मशाल. उभाटा ह्या गटातून महाविकास आघाडीतून मी पंचायत समिती लढतो आहे. तरी मला सर्व जनतेने, माझ्या मतदार बंधूंनी या पंचायत गटातील बहुमताने मशाल्या चिन्हावरती बटन दाबून मला विजयी मिळवून द्यावा ही सर्वांना मी विनंती करतोय. शिवसेना जिंदाबाद. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.